नागरिकांच्या दैनंदिन कामासाठी असलेल्या तलाठी कार्यालय पण जर तेच कार्यालय भीतीचं सावट बनलं तर लोकांनी विश्वास ठेवायचा कुठे? शासन कागदावर विकासाच्या घोषणा करतं, पण वास्तव्यातल्या जीर्ण इमारतीत रोज तलाठ्यांचा आणि ग्रामस्थांचा जीव धोक्यात आहे. हा न्याय आहे का? भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील असोला तलाठी कार्यालय आज धोक्याचं दुसरं नाव झालंय. छत गळत असल्यानं पावसाळ्यात कार्यालयातच पाणी साचतं. विजेचे वायर, संगणक, प्रिंटर, लॅपटॉप पाण्यात भिजून खराब होतात. दरवाजे खिडक्या तुटलेल्या अवस्थेत आहे. जणू कोणी ढकललं तरी जमिनीवर कोसळतील. भिंतींना तडे गेले आहे. छत कोसळण्याची भीती सतत जाणवते. कर्मचारी आणि ग्रामस्थ रोज आज इमारत कोसळली तर या भीतीत दिवस घालवत आहे. हे फक्त कार्यालय नाही तर नागरिकांच्या जमिनीचे कागद, 7-12 उतारे, अर्ज, जमीन व्यवहाराची कागदपत्रे या ठिकाणी सुरक्षित ठेवली जातात. पण आता हीच कागदपत्र गळक्या छपराखाली पावसात भिजण्याच्या धोक्यात आहे. तलाठी आणि कर्मचारी सांगतात, आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी काम करतो, पण रोज काम करताना जीव गळ्यात घालून बसावं लागतं. पावसात लॅपटॉप खराब होतो, प्रिंटर बंद पडतो, पण वरिष्ठांकडून फक्त आश्वासने मिळतात. इतक्या वर्षापासून पत्र दिली पण काहीच झालं नाही. ग्रामस्थ उघडपणे म्हणतात, आमचं कार्यालय स्मशानासारखं बनलंय. पावसाळ्यात आत गेलं की भीती वाटते. जर शासनाला आमच्या सुरक्षेची पर्वा नसेल तर आम्हीच आंदोलन करू, हे कार्यालय बंद करू. काय तलाठ्याचा जीव गेला आणि ग्रामस्थ जखमी झाले तरच प्रशासनाच्या डोळ्यातील पट्टी निघणार आहे का? नवीन इमारत उभारायला शासनाकडे पैसे नाही, पण फाजील जाहिरातीसाठी कोटी खर्च होतात. गावकऱ्यांच्या हक्काचं कार्यालय फक्त निवडणुकीतच आठवतं का? जमिनीचे कागद गळत्या छपराखाली कुजून नष्ट झाले तर जबाबदार कोण? ग्रामस्थ ठाम आहेत, आम्ही शांत बसणार नाही. नवीन इमारत मंजूर झाली नाही तर आम्ही कार्यालयाला कुलूप ठोकू, तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी करू. हे कार्यालय ग्रामस्थांसाठी फक्त इमारत नाही तर त्यांच्या शेतीचं, उपजीविकेचं, हक्काचं प्रतीक आहे. पण शासनाच्या ढिलाईमुळे हे ठिकाण आता जिवंत असताना स्मशानभूमीचं रूप पाहत आहे. गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता सुधीर शिवणकर, लाखांदूर, भंडारा. मॅडम नमस्कार. नमस्कार. परिचय सांगा. माझे पूर्ण नाव इंदिरा दुर्गेश रामटेके आहे. तलाठी कार्यालय? तलाठी कार्यालय असोला, तहसील लाखांदूर, जिल्हा भंडारा. तर आपल्या तलाठी कार्यालयाची खूपच दुरवस्था झालेली आहे. हो सर. आणि जे खिडक्या वगैरे आहेत त्या पूर्ण तुटक्या अवस्थेत आहेत, तर दरवाजाही तुटक्या अवस्थेत आहे. काय सांगू? हे पावसाच्या गळतीमुळे हे जीर्ण झालेल्या अवस्थेत आहे आणि याची दुरुस्ती व्हायला पाहिजे किंवा नवीनीकरण व्हायला पाहिजे. या संदर्भात वरिष्ठांची काही चर्चा वगैरे किंवा पत्रव्यवहार केले आहात? हो. जवळपास आता मला वाटते इमारत आणि दरवाजा तुटलेला आहे. हो. कधी इमारत कोसळण्याच्या मार्गावर आहे. समजा जर खुदानं खास्त समजा इमारत कोसळली तर जीवितहानी आपली होईल. हो. काय सांग, जबाबदार कोण राहील? शासन. शासन राहील. काय मागणी आहे तुमची आमच्या माध्यमातून? आमची मागणी हीच आहे की त्वरित याची नूतनीकरण किंवा दुरुस्ती व्हायला पाहिजे.